तर 5555. जर या मैदानावरती पहिलं अर्धशतक व्यक्तिगत जर कोणत्या खेळाडूने पटकावलं त्या खेळाडूला देखील 2222 रुपयाचं पारितोषिक. तसेच या ठिकाणी एका हातामध्ये जर झेल टिपला तर निश्चितपणे त्या खेळाडूला देखील 2222 रुपयाचं पारितोषिक. नाव स्टार्ट टू गेम. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. आपण पाहतो वैयक्तिक होट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत गोलंदाज विनोद. विनोद यानं देखील पाठीमागच्या हप्त्यामध्ये आकर्षित केले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. विनोद याचा पुढील चेंडू सामना करेल नौका फलंदाज आपण पाहतोय. राधे हा फलंदाज आपण पाहतोय आणि राधे याला न समजलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी आपल्या फिरकीनं गिरकी घेतोय तो म्हणजेच फलंदाज राधे. निश्चितपणे या ठिकाणी आदित्य प्रिया जय मल्हार या संघातील खेळाडूंना देखील सुवर्ण संधी असणार आहे. सलग 3 विकेट घेतल्या तरीही देखील त्या खेळाडूला 5555 रुपयाचा पारितोषिक असेल. सलग 3 षटकार लगावले तरी देखील त्या खेळाडूला 2222 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसाची खैरात आपल्याला पाहायला मिळते. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर निश्चितपणे ही बक्षीस आहेत ती निश्चितपणे अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणाऱ्या संघालाच या ठिकाणी देण्यात येणार आहेत. परंतु या सामन्यामध्ये सुवर्ण संधी असणार आहे ती म्हणजे आदित्य प्रिया जय मल्हार ए संघाला. जिथे पाहिलं तर निश्चितपणे या संघाचे सर्व आनंदा माने सरकार मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते आनंदा माने सरकार. तसेच या ठिकाणी आदित्य प्रियाचे स्पॉन्सर जर पाहिलं तर चव्हाण साहेब दीपक चव्हाण साहेब यांच्याच नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण पाहतो. अतिशय शांत पद्धतीनं या ठिकाणी चाललेला सामना पाहायला मिळतो. विनोद हा वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. नवनाथ याचा चांगला फटका पाहायला मिळतो. लोकांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अमन लोहिया. बघा अमनची या संघामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या ठिकाणी निवड केली आहे आणि ते क्षेत्ररक्षण आता मात्र चांगलं घडवून आणतोय. 10 फलकावरती धावा केवळ 3 धावा लागतात. 3 चेंडू मागे केवळ 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रगती पथकावरती पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय विनोद. या छोट्या प्रतीचा चेंडू होता पुरेसा फायदा उचलता आला नाहीये. लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये लॉग ऑनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जरूर वळवलाय परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये आणि या 2 धावा देखील अगदी आरामात पूर्ण होतात. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. या 2 धावेनं सांघिक धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर बिन गडीबाद 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निश्चितपणे या ठिकाणी 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी हेच मनसुबे असतात की मोठी फटकेबाजी करणं, पण अशा या षटकामध्ये पूर्णपणे जकडून ठेवलं. इतकी वाखण्याजोगी ओलंदाज. आता मात्र चेंडू जरूर वडवलाय. चेंडू जातोय सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. आता मात्र ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आता मात्र वसूल केलाय राधे या फलंदाजानं. संघाला घेऊन गेलाय अर्थातच 8 या धावसंख्येवरती. विनोद याच्यावरती जरूर धडपड निर्माण झाला असणार यात मात्र शंका नाहीये. कारण सावध पावित्र्य आखत कोणत्याही प्रकारची पडझड न करता डावाला आकार देण्याचं काम आता मात्र नवनाथ आणि राधे हे 2 फलंदाज करतात. तर मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू मारण्याचा मनसुबा जरूर आखला होता. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विस्तारतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर बिनगडीबाद 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रवी एका षटकानंतर 8 धावा धावफलकावरती पाहतोय. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर आदित्य प्रिया जय मल्हार संघ. या संघामध्ये मग हार्ड हिटर फलंदाज प्रतीक ठाकूर, विनोद सारखा फलंदाज, गणेश अहिरा सारखा फलंदाज आहे. अशा संघासमोर लढत असताना किती धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं असणार आहे ते म्हणजे माऊली या संघाला. नक्कीच विचार केला तर 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली विनोद याच्या माध्यमातून. विचार केला तर आज कुठेतरी सागर गैरहजर होताना पाहायला मिळतं. कारण की आदित्य प्रिया ए या संघातील आदित्य प्रिया जय मल्हार ए या संघातील सागर हा असा खेळाडू आहे, असा गोलंदाज आहे की त्याने मागच्या
आठवड्यात पूर्णपणे प्रभावित करताना आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज दत्ता. कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. 5 ते 6 पावलांचा अतिशय वेगवान रनअप. राईट मोर द विकेट. पंचांच्या डाव एसटीकडून एलआयजी एंडकडून मारा करेल तर सामना करेल नवा याचा विचार केला तर खूपच चांगला गोलंदाज फलंदाज आहे. लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, मिड वन असेल आणि मिड झोन असेल या क्षेत्रात चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळते. आणि ही फलंदाजी कशा प्रकारची केली जाणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. निश्चित या ठिकाणी आता मात्र चांगला चेंडू जरूर फेकला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. आपण गोलंदाज पाहतोय, गोलंदाज दत्ता. ज्या दत्तानं देखील या अगोदरच्या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय, परंतु दत्ता याच्यासाठी देखील सुवर्ण संधी असणार आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून. बघा या ठिकाणी बक्षिसाची खैरात जरूर या मैदानावरती पाहायला मिळते. आदित्य प्रिया, जय मल्हार या संघातील खेळाडूंसाठी आता मात्र या संधीचं सोनं करतील का हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. आमन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बघा या ठिकाणी आम्हाला पंच दर्शवतील. तर या ठिकाणी त्या ठिकाणी पंचांनी जायचंय, स्वतः या ठिकाणी चेक करायचंय, स्वतः या ठिकाणी पाहणी करायची. आणि हा विकेट आहे. बघा अमन लोहिया, मी याचा आधीच उल्लेख केला होता, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून याची निवड या संघामध्ये केली आहे आणि ती आज मात्र दाखवून देतो या मैदानावरती. जरूर पाठीमागच्या काही स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना अमननं थोडंसं नाखुश केलं होतं, परंतु आज मात्र पूर्ण विश्वासाने आणि उत्साहाने मैदानामध्ये उतरलाय आणि काय झेल टिपलाय. एक मोठा हादरा बसतोय नवनाथ जगदाळेच्या स्वरूपात 8 या धावसंख्येवरती माऊली या संघाला. नक्कीच विचार केला तर खूप चांगला स्ट्रोक होता, परंतु एक भिंत, एक वादळ उभं होतं आणि त्या वादळाने हा चेंडू अडवला. नक्कीच अमन लोहे याचा विचार केला तर चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नक्कीच विचार केला तर कंबोली क्रिकेट मधील पहिल्या स्थानावर असं मला वाटतं की अमन लोहिया कुठलाही प्रकारचा झेल न सोडणारा अमन लोहिया आज वेगळ्याच भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2-4 सामन्यामध्ये पाहिलं कुठेतरी फंबलनेस होता, कुठेतरी इंजर्ड होता मला वाटतं, परंतु आज कुठेतरी पूर्ण रिकव्हर होताना पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा झेल सोडला नाहीये. आपली ओळख पटवून दिले, आपलं ध्येय सांगितले आदित्य जय मल्हार या संघाला. नक्कीच विचार केला तर दत्ता दोन चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 8 धावा. कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. स्ट्रायकिंग एंडवर राधे. यावेळेस चांगल्या प्रकारचा स्ट्रोक, चेंडूला भिरकावून लावलंय, चेंडू जातोय सरस सीमा रेखा बाहेर. पंच आम्हाला दर्शवतात आहे घणाघाती षटकार षटकार षटकार. नक्कीच खूपच चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे अक्रॉस येतोय, वाईड लाईनचे येतोय, पूर्णपणे बॅटीचं तोंड पूर्णपणे उघडतोय आणि लॉंगॉन आणि मिड ऑनच्या डोक्यावर, लॉंगॉन आणि मिड विकेटच्या दरम्यान हा मारलेला घणाघाती षटकार. निश्चितपणे या ठिकाणी दत्ता एरंडे याच्यावरती केलेलं हे आक्रमण आता कुठेतरी झालेलं दडपण कुठेतरी खुलं करण्याचं काम राधे हा फलंदाज करतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका जरूर खेळलाय. या चेंडूने अंतर गाठले, म्हणजे उंची गाठली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, कोणत्याही प्रकारची गोल चूक करणार नाहीये. आणखीन एक मोठा हादरा, दुसरा मोहरा गारद करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे, ते म्हणजे गोलंदाज दत्ता एरंडे या गोलंदाजाला. नक्कीच खूपच चांगल्या प्रकारचं गोलंदाजी पाहायला मिळेल. टिट फॉर टॅट, जसं तसं उत्तर दिलंय. कारण विचार केला तर अगोदरच्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु यावेळेस पूर्णपणे स्लोवर चेंडूचा वापर केला होता. बॉलवर पूर्णपणे बोट फिरवली होती आणि त्याचा उपयोग करून मात्र विनोद झेलच्या खाली येतोय आणि मात्र सफलतापूर्वक झेल आपल्याला होताना पाहायला मिळते. धावफलकावर धाव पाहायला मिळतात. 14 धावा 4 चेंडूच्या समाप्ती अखेर. निश्चितपणे या ठिकाणी दत्ता एरंडे याचं कौतुक करावं लागेल. या अगोदरच्या तर चेंडूवरती रवी आपण पाहिलं जरूर षटकार लगावला होता, तदनंतर फेकलेला हा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम आहे. निश्चितपणे या ठिकाणी सूरज रावत या ठिकाणी आपण पाहतोय, सूरज रावत याला जरूर या ठिकाणी जीवदान मिळत आहे.
जरूर या ठिकाणी संधी होती झेल पकडण्याची, ती संधी गमावली आहे. बघता बघता चेंडू सीमेरेषेबाहेर जातोय. पंच आम्हाला दर्शवतात या असतील 4 धाबा आणि या 4 धाब्यानं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 18 धाबा धापलकावरती आपण पाहतोय. म्हणजे माऊली संघाचा जर विचार केला, विकेट जरी या ठिकाणी गमावत असला जरी हा संघ धावा मात्र या ठिकाणी काढण्यामध्ये समर्थक ठरतोय, तो म्हणजे माऊली हा संघ. निश्चितपणे माऊली संघाला जिंकायचं असेल तर किमान 45 धावांपर्यंत तरी पोहोचावं लागेल, यात मात्र शंका नाही आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ रविराज जर पाहिला, या संघामध्ये प्रतीक ठाकूर सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. या संघामध्ये जर पाहिलं विनोद सारखा, किसन सारखा, गणेश अहिरे सारखा, अमन लोहिया सारखा, विनोद सारखा असे आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. आणि अशा या संघासमेत लढवया वृत्ती दाखवायची असेल तर निश्चितपणे या ठिकाणी माऊली या संघाला किमान 45 धावा या जमावायच लागतील. पंच आम्हाला इशारा करतात 2 षटकांचा वादवी खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9.00च्या सरासरीनं धावफलकावरती धावा पाहू शकाल. 2 गडी बाद 18 धावा. नक्की जो विचार केला तर चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे अराउंड द स्टंप गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यावर थोडासा बाहेर येतोय. बॅटीची आउट रेंज घेऊन यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करताना पाहायला मिळत नाहीये. आणि मात्र सूरज बॅक टू पवेलियन. सूरज याचा विचार केला तर 2 चेंडू खेळा आणि त्यात 4 धावांची बहारदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच विचार केला तर खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. धाव फलकावर धाव पाहायला मिळतात 18 धावा. म्हणजे प्रत्यक्ष नक्कीच पहिल्या षटकारामध्ये धाव फलकावर धाव पाहायला मिळतात ते 4, तर दुसऱ्या षटकारामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. पण तेवढंच वर्चस्व राहिलं फलंदाज याचं. नक्कीच विचार केला तर 9.00ची सरासरी आपल्याला कितपत पाहायला मिळेल. नक्कीच विनोद राईट ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या इष्टीकडून तर सामना करेल फलंदाज नितीन याचा विचार केला तर प्रॅक्टिस सेशन मध्ये खूप लांब लांब षटकार मारतो. विशेप मध्ये खेळणारा फलंदाज तसेच थर्ड मॅन सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. यावेळेस कशा प्रकारची फलंदाजी करणार हे पाहणे देखील उत्कंठावर्धक, कारण की समोर आहे बेधक तिकट मारा करणारा गोलंदाज विनोद. खूप चांगल्या प्रकारची पंच बाहेर येतात. जमीन लगत दोन्ही हात समांतर करतात आणि अवांतर चेंडू म्हणून घोषित करतात. अवांतर चेंडूने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19च्या घरामध्ये. पुन्हा एकदा पावलांचा उपयोग. चेंडूला भिरकावून लावलाय. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची. आदित्य मात्र चेंडूच्या खाली येतोय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन. निश्चितपणे या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज विनोद याच्या माध्यमातून पाहायला मिळते रविराज. कारण ज्या विनोदनं पहिलं षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये केवळ धावा दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. त्याच विनोदवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आणि विश्वास सार्थक गोलंदाजी अद्याप देखील घडवून आणतोय. आता मात्र नौका फलंदाज आपण पाहतोय संदीप शेडगे. संदीप शेडगे आउट स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. माऊली संघाचा चित्ता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ते संदीप शेडगे सर आपण पाहतोय. निश्चितपणे संदीप शेडगे यांचा जर विचार केला तर SS अकॅडमी आपण पाहतोय. शालेय शिक्षण ते स्पर्धा परीक्षा विश्व आता आपल्याला एकाच छताखाली यांच्या मार्गदर्शनाखाली पाहायला मिळणार आहे. मग त्या ठिकाणी अनुभवी प्रशिक्षक शिक्षक वृंद असतील. विशेष विषयांची या ठिकाणी अधिकची तयारी देखील त्या अकॅडमी मध्ये देखील या ठिकाणी घेतली जाते. दर आठवड्याला परीक्षा तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन देखील त्या ठिकाणी केले जाते. आणि मापक प्रिय शिस्तप्रिय क्लासेस आहेत. मैदानाची सरावाची सोय देखील या ठिकाणी नियमितपणे घेतली जाते. आणि कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना मोफत या ठिकाणी क्लासेस त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. इतकी सुंदर क्लासेस या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हनुमान मंदिरानजीक कळंबोली नवी मुंबई सेक्टर 2 LIG फर्स्ट A51 या ठिकाणी आपण SS अकॅडमी याच खेळाडूच्या माध्यमातून पाहतो. हाच खेळाडू आज मात्र या मैदानावरती कशा प्रकारची खेळी साकारणार, कारण संघ स्वतःचा थोडासा अडचणीमध्ये संघाला या ठिकाणी सावरणं गरजेचं आहे. एका आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आनंद माने सरकार आणि चव्हाण साहेब यांचा संघ जर पाहिला तो एक भन्नाट फॉर्म मध्ये आहे. ज्या संघाची संघ बांधणी या हंगामामध्ये जर पाहिली अप्रतिम आहे. आणि त्या संघासमोर लढवया वृत्ती दाखवायची असेल तर निश्चितपणे या ठिकाणी
चांगली धावसंख्या उभारावी लागेल. गावांतर स्वरूपाची धाव पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विनोद यांचा पुढील चेंडू सामना करतोय. रिवर्सी पाटन करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. बघा ट्रॅप रचला होता, जाळं आखलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये या ठिकाणी संदीप शेडगे अडकतोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. बघा एखादा गोलंदाज, एखाद्या मोठ्या खेळाडूची हीच महानता असते की ज्या प्रकारे गोलंदाजी करायची त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण घडवायचं, त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवायचं. तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील आपण या सामन्यातून आदित्यप्रिया जय मल्हार या संघाच्या प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 20 धावा धावफलकावरती पाहतोय. म्हणजे धावता आलेख आहे, त्या धावता आलेखाला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम आता मात्र विनोद आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय. रवी नक्कीच विचार केला तर खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच चांगला चेंडू होता, चेंडूला मात्र सन्मान दिले. क्रिकेटचे एक सूत्र आहे, चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार, हीच खरी क्रिकेटची ओळख असते. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 20 धावा. माफ करा, 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच अमूल्य या चेंडू खाली होतो आणि मात्र चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल तर मात्र एका धावेतच समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22च्या घरामध्ये. 3 षटकाच्या समाप्ती अखेर 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर 9ची सरासरी होती, यावेळेस मात्र ती सरासरी कमी होताना पाहायला मिळते. म्हणजे भेदक आणि तिखट मारा वारंवार विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच विचार केला जयमाला आदित्यप्रिया या संघाचा तर खूप चांगल्या प्रकारचं खेळाडू आपल्याला दोन्ही संघात पाहायला मिळतात. नक्कीच विचार केला माऊली 11 संघ तर दुसरीकडे जय मल्हार आदित्यप्रिया संघ. कौतुक करावं तेवढं कमी, कारण की कधी फलंदाज कधी तर गोलंदाज, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. निश्चितपणे या ठिकाणी दोन्ही संघाला या ठिकाणी विनंती असेल थोडंसं आपण सामना कसा संपवता येईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. पंच या ठिकाणी आपण वारंवार या ठिकाणी खेळाडूंना या ठिकाणी सूचित करायचंय, कारण अजून देखील दिवसाअखेरपर्यंत आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. तर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज राजू. बघूया राजू कशा पद्धतीने गोलंदाजी साकारतोय. चला या ठिकाणी राजू हा वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतो, जो एलआयजे कडून मारा करतोय. तर सामना करतोय विकास मटाले. विकास मटाले आपण पाहतोय. विकास मटाले याच्या निश्चितपणे रडार मध्ये हा चेंडू नीटसा आलेला नाहीये. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या, तर तिसरीच्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय. बघा या ठिकाणी गरज होती का अशा प्रकारची धाव घेण्याचा, हा देखील प्रश्न उपस्थित मैदानावरती होतोय. 2 धावा निश्चितपणे या संघाच्या खात्यात जरूर असतील. या 2 धावेने एकूण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. निश्चितपणे या ठिकाणी जर पाहिलं पहिल्या फेरीतील हा जवळपास शेवटचा आणि अंतिम सामना आहे. अंतिम सामना जर पाहतोय, एकीकडे जर पाहिलं आदित्यप्रिया जय मल्हार हा संघ आणि दुसरीकडे पाहतोय आपण माऊली हा संघ. निश्चितपणे या ठिकाणी पहिल्या पूर्ववर्धामध्ये जर पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक राजा हा गोलंदाज घेऊन आलाय, ज्यानं पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा दिल्यात. आता मात्र नौका फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती किरण कशा प्रकारची केळी साकारणार. राजा याचा पुढील चेंडू सामना करेल किरण याच्या बॅटच्या नेट पट्ट्यामध्ये येत नाही. बॅटीची कडा घेऊन जाणारा हा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गलीमध्ये या ठिकाणी चेंडू येतोय. थोडीशी चूक या ठिकाणी केली जाते, ती म्हणजे आदित्यप्रिया जय मल्हार या संघाच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी 1 धाव होणं गरजेचं होतं त्या ठिकाणी दोन धावा या ठिकाणी धावून काढल्या जातात. आणि या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 26 लॉस फॉर 5 विकेट, म्हणजे 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अद्याप देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज राजू या गोलंदाजाची. किरण बघूया एखादा मोठा फटका मारण्यामध्ये सक्षम ठरेल का, समर्थक ठरेल का, तो म्हणजे किरण. मात्र बॅटीची कडा जरूर घेतली आहे, पण पंचांकडे या ठिकाणी पाहायला जाते. पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जात आहे. आणखीन एक फलंदाज आउट होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 26 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आज मात्र आदित्यप्रिया जय मल्हार या संघाला एक संधी असणार आहे, कारण पाठीमागच्या स्पर्धेमध्ये पाहिलं या संघानं तिसऱ्या फेरीमध्ये देखील 2 स्पर्धेच्या माध्यमातून प्रवेश जरूर केलाय. आज मात्र जो संघ अंतिम
फेरीमध्ये प्रवेश करत होता तो संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय. म्हणजे अर्थातच काय, आज आदित्यप्रिया जय मल्हार या संघाला एक सुवर्ण संधी असणार आहे. कारण दुसरीकडे पाहिलं तर जो आयोजक आहेत त्यांचा संघ जर पाहिलं शिवस्वराज्य संघ, त्या संघाला देखील आज संधी असणार आहे. म्हणजे आज पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. कोणता संघ आज मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, जो रविवारच्या दिवशी विजेता संघासमवेत 2 हात करेल. एक धाव जरूर मिळाली आणि आणखीन एक मोठी विकेट बॅक टू बॅक दुसरा मोहरा गारद झालाय 26 या धावसंख्येवरती. अजून देखील या षटकातील चेंडू बाकी असतील 2. बघूया 2 चेंडूवरती कशा प्रकारचे प्रहार केले जातात. खेळपट्टीवर जर पाहिलं आपण नौका फलंदाज आपण पाहतोय. निश्चितपणे या चेंडूवरती जर विकेट आली तर 2222 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून जरूर एक धाव जरूर मिळाली आहे. आणि बघा ही हॅट्रिकची संधी जरूर होती आणि हॅट्रिक गमावली आहे. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावा धावफलकावरती पाहतोय. निश्चितपणे पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, अंतिम चेंडूवरती कशा प्रकारचा प्रहार केला जाणार, का हा प्रहार रोखला जाईल. चांगला चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पंच या ठिकाणी अवांतर धाव घोषित जरूर करतात. एका धावेनं एकूण धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जरूर एका आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत जरूर या ठिकाणी रोखलंय. कमी धावसंख्येमध्ये रोखण्यामध्ये जरूर या ठिकाणी आदित्यप्रिया जय मल्हार हा संघ अद्याप देखील सक्षम ठरलाय. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावा निघतील. एक धाव तर जरूर या ठिकाणी अतिशय वेगाने पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज आउट होतोय. एका धावे समाधान म्हणावं लागतंय आणि एका धावेनं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या 30, जिंकण्यासाठी धावा लागायच्यात 31. तर 31 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो याच वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती प्रवीण अर्जुन सर यांच्याकडे. धन्यवाद श्रीकांत. या दरम्यान विनंती असेल, दुसऱ्या फेरीतील पहिली लढत अर्थातच श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आणि स्वर्गीय रणजित कट्टे पाटील 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात संपर्क साधायचा आहे. तर धन्यवाद श्रीकांत. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. पुनश्च एक वार जमलेला तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचा स्वराज्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कळंबोली आयोजित मार्केटचा राजा पुरस्कृत स्वराज्य चषक. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या पूजनानंच आपण या स्पर्धेची सुरुवात केली. पहिल्या फेरीतील पहिली लढत नक्कीच उत्कंठावर्धक ठरली आणि या स्पर्धेतला सर्वात प्रबळ दावेदार म्हणून ज्या संघाने गेली 2 टुर्नामेंट उपविजेतेपद पटकवलं त्या संघाला मात्र या स्पर्धेला निरोप द्यावा लागला. पहिला मोठा उलटफेर आपल्याला या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्याच्या प्रसंगी पाहायला मिळाला. आणि तदनंतर मात्र या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वच सामने हे उत्कंठावर्धक आपल्याला नक्कीच झालेले पाहायला मिळाले. अंतिम सामना यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आदित्यप्रिया जय मल्हार विरुद्ध माऊली 11 या 2 संघादरम्यान. धावफलकावरती धावांचा विचार केला रविराज देखील आमच्या समोर जुळले गेले. एकूण धावा उभारल्या गेल्या 30 आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं गेलं ते 31 धावांचं. मला वाटतं सर्वात कमी 30 धावांचं लक्ष आहे. 29 धावा उभारल्या गेल्यात. आणि आजच्या संपूर्ण दिवसभराच्या स्पर्धांचा जर आपण विचार केला तर मला वाटतं सर्वात निच्चांक असेल धावसंख्येचा 24 चेंडूंमध्ये अर्थातच 4 षटकांच्या सामन्यांमध्ये. सांघिक धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 24 चेंडूमध्ये 54 धावा ही सर्वाधिक धावसंख्या होय. तर 24 चेंडूमध्ये 29 धावा ही मात्र धावसंख्येचा निच्चांक आहे. तर चला खेळाडूंना विनंती आहे, आदित्यप्रिया जय मल्हार आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. नो डाऊट मिस्टर KPL अर्थातच प्रतीक ठाकूर पहिला बायकर मॅन कळंबोली क्रिकेट मधला KPLच्या माध्यमातून. खरं पाहता अरविंद ढेकळेनं रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक जिंकण्याचा मान मिळवला रॉयल चषकाच्या माध्यमातून. त्यानंतर मन्नीनं मला वाटतं 2 बाईक्स, एक
खारघरच्या मैदानावरून मनसे टुर्नामेंटमध्ये त्यानं बाईक जिंकली होती. त्यानंतर मात्र कर्णा स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानातून देखील त्यानं टू व्हीलर पटकावली होती. आणि त्यानंतर मात्र प्रतीक KPL कळंबोली प्रीमियर लीग आणि कळंबोली प्रीमियर लीग मध्ये जी प्रथमच संकल्पना मांडण्यात आली होती टू व्हीलर बाईक, आणि ह्या टू व्हीलर बाईकचा मानकरी ठरला होता. अर्थातच मिस्टर KPL या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या समवेत मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय तर फलंदाज अमन. हा एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी अमनचा जर आपण विचार केला तर लोअर मिडल ऑर्डरला फलंदाजी करणारा फलंदाज आहे. क्रमांक 4, 5 आणि 6 या क्रमांकावरती सातत्याने या खेळाडूला आपण पाहतो. परंतु कदाचित या सामन्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटर्जी, एक वेगळा गेम प्लॅन, एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न, कारण 24 चेंडू आणि 30 धावा, 29 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या, 30 धावांचं लक्ष आहे. आणि त्यामुळेच की काय कदाचित या ठिकाणी हा प्रयोग केला जातो. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस अनसर्टनिटीज असं देखील म्हटलं जातं. राजन सोनी आमच्या समोर जोडले जात आहेत. थोडासा चेहऱ्यावरती नाराजी जरूर आहे. संघ त्यांचा या स्पर्धेला निरोप दिलाय संघानं, पण तो सामना हातामध्ये होता. राजन 12-19 खूप मोठं समीकरण नव्हतं. आणि परेश 11 संघाचा जर आपण विचार केला तर 10-13 हे इक्वेशन आलं होतं ज्यावेळेला गणेश बाद झाले. त्यामुळे थोडासा नाराजी जरूर आहे. परंतु वी आर प्रोफेशनल्स. आपण आपल्या कामाबद्दल नेहमी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. पहा मुन्ना मायकल आमच्या समोर टेक्निकल बाजू सांभाळत जोडले गेले. त्याचबरोबर विनोद आमच्या समोर आहेत. विनोद चावरी अर्थातच विनोद पगार आमच्या समोर जोडले गेलेत. कॅमेरा वर्क आहे त्यांच्या माध्यमातून. मानखुर्द वरून नक्कीच कळंबोली क्रिकेटशी त्यांचं देखील एक वेगळं अतूट नातं आहे. आणि मला वाटतं बालपण त्यांचं कळंबोलीमध्ये गेलंय. मैं निवेदन करना चाहूंगा इस बीच रिया श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब कलम्बोली के कप्तान कि प्लीज आपको कमेंट्री बॉक्स में टॉस के लिए आना है. तो देखिए सर, इस बीच मैदान पर अगर बात की जाए और सेकंड इनिंग जो होगी, इस बीच एक सूचना बहुत ही यहाँ पर आयोजन की तरफ से दी गई है कि 3 ओवरों के मैचेस खिलाए जाएंगे जो सेकंड राउंड्स होंगे. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण सातत्यानं उल्लेख करतोय की थोडंसं आपल्याला स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप या गोष्टी करता करायचं आहे की उर्वरित सामने कमीत कमी 4 षटकांचे खेळवले जावे, ही संकल्पना होती. यावेळेस मात्र लॉसफुल टॉस चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर्ड, हेड्स आउट ऑफ द पार्क, लॉंगनच्या डोक्यावरून ह्यूज हाय अँड हँडसम षटकार. मैदान पर अगर बात की जाए, देखिए पहली गेंद सीमा पर ट्रिमेंडस ठाकुर, एक बड़ा नाम कलम्बोली क्रिकेट का रैम्बो. मैदान पर अगर बात की जाए तो पहली गेंद, इरादे पूरी तरह से यहाँ पर स्पष्ट कर दिए गए हैं सर इस गेंद को सीमा पर. और इस बीच अगर बात की जाए प्रीवियस मैचेस में तो उनके ऊपर एक इनाम लगेगा था स्वयं मेरी तरफ से कि अगर हैट्रिक खेलते हैं तो 3 सिक्सर के लिए 1000 रुपए का इनाम था. और इस बीच ये गेंद को भी खेल दिया है पूरी आसमान में और गेंद जाएगी 1 बाउंस, 2 बाउंस एंड आई थिंक आउट ऑफ द 4. तर नक्कीच या ठिकाणी सोने आपण पाहिला तर हा खेळाडू नेहमी ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतो त्या वेळेला जणू पॅव्हेलियन मधून सेट होऊन येतो. कारण जर आपण पाहिलं तर दुसरा खेळाडू कोणता असावा याबद्दल चर्चा सुरू होती, परंतु प्रतीक जवळपास अर्धा मैदान आतमध्ये आला होता आणि तो त्या ठिकाणी ड्रिल करत होता की कशा पद्धतीने मला फलंदाजी करायची. म्हणजे ऑलवेज एव्हर रेडी असा हा खेळाडू आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. मिस्टर KPL अर्थातच कळंबोली प्रीमियर लीग मधला पहिला बाईकमॅन विजेता प्रतीक ठाकूर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. 5 सलग 3 चमकार, 3 षटकार, 3 विकेट्स, 3 रिव्हर्स स्वीप षटकार, अप्रतिम पारितोषिक आहेत. खुशी एंटरप्राइजेस अर्थातच जर आपण पाहिलं तर प्रिन्स वर्मा आणि शरद चेट्टियाड यांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक नक्कीच दिली जातील. देखिए सर, एक और इनामों की बौछार आ चुकी है इस बीच प्रतीक ठाकुर के लिए दीपक चौहान साहब की ओर से कि अगर 3 गेंदों में 3 सिक्सर दागने में कायम रहता है ये बल्लेबाज तो 2500 रुपए का इनाम इसका बल्लेबाज को मिल सकता है. नक्कीच या ठिकाणी पुरस्कर्ते आहेत या संघाचे आणि सातत्यानं खंबीरपणे नेहमी आपल्या खेळाडूच्या बाजूने उभे राहतात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा गरज होती का? प्राइज विकेट इथे मात्र मिळाली आहे. बॅटीचा आउटर आहे, झेल पूर्ण केला जातोय अँड दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मैच. एक्चुअली अगर बात की जाए प्रतीक ठाकुर इज नो मोर इन दिस ग्राउंड. एक्चुअली इज जस्ट मूविंग आउटसाइड द ग्राउंड और बहुत ही एक बड़ा बल्लेबाज मैदान पर निराश रूप से सर अगर बात की जाए प्रतीक ठाकुर ये बंदिश की ओवर की पूरी समाचार लेते हैं गेंदबाजों की, बड़ा कहीं ना कहीं मौका नहीं दिया गेंदबाज ने. बहुत ही अच्छा कैच विकास मटाले की ओर से. और इस बीच नए बल्लेबाज मैदान पर विनोद भिल.
नक्कीच सोनी, जर आपण पाहिलं या ठिकाणी राजन सोनी आमच्या समोर जोडले गेलेत, रविराज देखील आहेत, श्रीकांत मुळीक यांचा देखील आवाज आपण पहिल्या सूत्रामध्ये ऐकला आणि मी स्वतः समालोचक प्रवीण अर्जुने आपल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. थोड्याच वेळात प्रशांत पुजारी देखील आपल्या समोर जोडले जातील आणि आज मात्र या मैदानावरती आपल्याला साथ मिळणार आहे. अर्थातच ज्यांची नेहमी काळजी घेतात सर्वांची, ते आमचे सर्वांचे, तुमचे आमचे सर्वांचे लाडके चालता फिरता डीमार्ट, अर्थातच दत्तात्रय बोराटे नागोरी या ठिकाणी आमच्या समोर जुळले गेले. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. तर या ठिकाणी मिस्टर KPL बाहेर गेलाय, पण मिस्टर ICL मैदानाच्या आतमध्ये आलाय. एंटर कॉलनी प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू विनोद बिल्ल, मुंबई पोलीस सेवा दलात कार्यरत असणारा हा एक जबरदस्त ऍथलीट किसन, माफ करा, मला वाटलं या ठिकाणी विनोद बिल्ल मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु किसन मैदानाच्या आत आहे. यावेळेस मात्र लाऊड अपील आहे, पहा प्रेशर आहे आणि हे प्रेशर तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. आवश्यकता नव्हती प्रतीकला मोठा फटका खेळण्याची, कारण धावफलकावरती आल्या होत्या, षटकार आला होता, परंतु नर्व्स कंट्रोल करणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. तर या ठिकाणी दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेला आणि प्रत्येक निर्धाव चेंडूना राजन गोलंदाजाचा आत्मविश्वास वळायला जाईल आणि आमचा विश्वास बळावलाय, कारण आमच्या समोर जुळले गेलेत उदय पवार, SK साऊंड अँड इव्हेंट्सचे प्रोप्रायटर SK पवार आमच्या सोबत जुड़ले गेले. तर स्वागत आहे साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं. चलिए मैं निवेदन करना चाहूंगा फिर एक बार रिया श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब कलम्बोली के कप्तान की प्लीज जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आ जाओ. और इस बीच क्या बढ़िया गेंदबाजी, लय में अब तक तो गेंदबाजी देखने मिल रही. गेंदबाज सूरज की ओर से गेंद उठाने की कोशिश, किशन खिलाड़ी तैनात, तेजी से गेंद के पीछे देखिए, भागे नहीं, जरूर एक लेजी सा क्रिकेट, बड़ा अच्छी बैकअप वहां पर संदीप द्वारा. इस बीच थोड़ा यहां पर देखने मिल रहा है सर, एक कम्युनिकेशन गैप जरूर देखने मिल रहा है खिलाड़ियों के बीच में. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट आहे, परंतु लॉंग ऑन मिड विकेट मधलं जे अंतर आहे ते कमी आहे. हा खेळाडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये जर असता तर नक्की हा झेल होऊ शकला असता. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुमचा फील्ड प्लेसमेंट काय, तुमची गोलंदाजी लय काय, परंतु मी म्हणेन की 100% मार्क्स या ठिकाणी गोलंदाजाला द्यावे लागतील. प्रतीक ठाकूर सारखा मोठा अडथळा दूर केल्यानंतर या सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. माऊली संघाविरुद्ध ज्या वेळेला मी समालोचन केले त्या वेळेला म्हटलंय की धक्कादायक निकाल लावण्याची क्षमता या संघामध्ये आणि इथे मात्र व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ डिलिव्हरी, चेंडू सरळ जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. क्या बात है, लाजवाब गेंदबाजी. इस बीच एक अच्छे गेंदबाज की छाप छोड़ते हुए गेंदबाज सूरज, बात की जाए तो एक बड़े विकेट, एक बहुत ही बड़ी मछली अपने खाते में दर्ज करी प्रतीक ठाकुर, ट्रिमेंडस ठाकुर इसका नाम से. रंजीत कट्टे पाटिल जरूर यहाँ पर टॉस जीत चुकी है और जरूर आपका फैसला यहाँ पर इंतजार किया जाएगा. और देखिए सर, गेंदबाज की बात की जाए, सूरज तो पहली ओवर जिन्होंने फेंकी कुल 12 रन. देखिए 12 रन महज एक कैलकुलेशन स्कोर माना जाता है कि एक अच्छे गेंदबाज के रूप में अगर आप 12 रन खर्च करते हो वो भी बंदिश के ओवर में, देन रियली देयर इज नो डाउट दैट यू आर अ गुड बॉलर. नक्कीच या ठिकाणी आपल्या अप्रतिम गोलंदाजी, कारण स्पेलचा जर आपण विचार केला तर इथे एखाद्या गोलंदाजाने जर गोल्डन षटक फेकलं तर मी म्हणेन की या धावा ज्या आपल्याला माफक वाटतायत त्या धावांना विजयी धावसंख्येमध्ये रूपांतरित केलं जाऊ शकतं. हे गेम प्लॅनिंग आहे, गेम स्ट्रॅटेजी आहे. मी म्हणेन की प्रत्येकनं चुकीचं शॉट सिलेक्शन केलं. पहा, अमन पहिल्या चेंडूपासून मैदानावरती आहे आणि त्याला संधी कधी मिळते त्या सामन्याच्या 7व्या चेंडूमध्ये. म्हणजे हा एक बदल आहे की जिथे चौकार षटकार जितकं अपेक्षित आहे, जितकं गरजेचं आहे, तितकंच सिंगल आणि डबल देखील तितकंच महत्वाचं आहे. या ठिकाणी अमन फील्ड प्लेसमेंट पाहतोय. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध शिथिल झाले, जवळपास 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एक छोटासा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो, जो नवोदित खेळाडू आहे आणि कदाचित उद्याचं भवितव्य आहे. तो माऊली संघाकडून डेब्यू करताना हा खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सकाळच्या देखील एका सामन्यामध्ये एक इतक्याच वयाचा, म्हणजे साधारणतः मला वाटतं या खेळाडूचं जर आपण वय पाहिलं तर 10, 11, 12 या रेंजमध्ये असणार आहे. 11, 12 पेक्षा जास्त वय नसणार आहे. आणि असाच एक खेळाडू सकाळच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळाला आणि ही खऱ्या अर्थानं बदलतं स्वरूप आहे कळंबोली क्रिकेटचा. राजा जरूर जरूर आने वाले समय का फ्यूचर मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है. ये गेंद हल्के हाथों से देखिए क्या सूझबूझ है, क्या बात है. अमन लोहिया जो कि लोअर मिडिल ऑर्डर के बैट्समैन है, इस बीच दिमाग लगाया, डबल की खोज और क्या बात है, तेजी से, वाह व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट. प्रवीण सर, बात मैं कहना चाहूंगा दाद देने होंगे इन दोनों ही बल्लेबाजों की, हल्के हाथों से खेला और इस बीच 2 रन चुराए. यही काम अगर प्रतीक ठाकुर पहली ओवर में करते, रोटेशन पे ज्यादा विश्वास दर्शाते, तो कहीं ना कहीं मैदान पर अभी तक का वो कहीं ना कहीं संयम रूप से खेल रहे होते.
नक्कीच नक्कीच आणि म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट इज नॉट ऑलवेज बाउंड्रीज अँड सिक्सेस, इट्स अबाउट सिंगल अँड डबल ऑल्सो. तर एकेरी आणि दुहेरी धावा या देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. अमननं मात्र नेमकं हेच हेरलंय. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि जसा त्याने हा फटका खेळला त्याने ओळखलं होतं की मी हलक्या हाताने चेंडू ढकललाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊपर्यंत आपल्याकडे संधी आहे आणि 2 महत्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती अधोरेखित केल्या झाल्या. या पद्धतीनं या कॅल्क्युलेशननं जर तुम्ही मैदानावरती खेळ केलात तर मात्र विजयाच्या दिशेने तुमचा संघ अग्रेसर असेल. आणि जी अपेक्षा आहे एकंदर जर आपण पाहिलं तर दीपकजी चव्हाण साहेब पुरस्कर्ते आहेत या संघाचे आणि त्यांच्या माध्यमातून हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा दृष्टिकोन होता. प्रतीक ठाकूर ज्या वेळेला मैदानात होता पण तो आता मात्र इथे बघा नजाकत या फटक्यामध्ये अप्रतिम टायमिंग, दर्जेदार फटका, तडमॅन सीमा रेखा पार, शेवटच्या क्षणाला केवळ बॅटचा फेस ओपन, चेंडू चौकारासाठी. क्या बात है, नजर देखिए अमन लोहिया आखिरी समय तक चील जैसी नजर गाड़ के रखी थी गेंद पर और बैट का मुंह लास्ट समय में इस तरह खोला कि गेंद को सीधा सीमा पार पहुंचाने में कामयाब रहे. 4 रन से इजाफा हो चुका है इस बीच स्कोर बोर्ड में, स्कोर बोर्ड हिल चुका है. और बात करना चाहूंगा 18 रन, क्या बात है, बहुत ही अच्छी और सूझबूझ से भरी बल्लेबाजी अमन लोहिया की ओर से. नक्कीच नक्कीच रिप्लाय मध्ये देखील आपण पाहू शकता आमच्या समोर विनोद जोडले गेले, त्याचबरोबर पुन्हा मायकल आमच्या समोर जोडले गेले, बाबू देखील आहे टेक्निकल साईड सांभाळतात आणि अप्रतिम टीम वर्क. पनवेल टेनिस क्रिकेट.in चा जर आपण विचार केला तर संदीपजी भास्कर फाउंडर आहेत, त्याचबरोबर किरण दळवी, केतन दळवी, यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार, थोडासा फंबल आणि इथून मात्र सामना मी म्हणेन की ज्याप्रमाणे एखाद्या वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून जसं दात मोजणे अगदी त्या प्रकारची गोष्ट या ठिकाणी करतोय अमन लोहिया. आणि जवळजवळ हा जो सामना निसटता होता त्या सामन्यामध्ये मात्र भक्कम स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन जातोय. देखिए सर, खुद को पिलर की तरह निर्धारित कर दिया इस बीच अमन लोहिया ने. जाना है कि उनके जो साथी बल्लेबाज जो ओपनिंग स्ट्राइकर आए थे प्रतीक ठाकुर अब मैदान से बाहर है, जिनमें क्षमता है बड़े स्ट्रोक की, बट अब वो मैदान में नहीं है. देखिए यहाँ पर हैट्रिक की लय पर है, जरूर यहाँ पर अगर 3 चौके लगातार खेलते हैं तो इस बीच यहाँ पर जरूर ये गेंद रही दिशाहीन और अंपायर का इशारा वाइड का. अभी भी तर नक्कीच राजन या ठिकाणी आपण थोडंसं सामन्याकडे जाऊया कारण बराच प्राइजेस, कारण अमन लोहियाचा जर आपण विचार केला तर याच मैदानावरती अर्धशतकीय खेळी देखील या खेळाडूच्या माध्यमातून आहे. आणि आता जर आपण विचार केला तर दुपारचं सत्र सुरू आहे, रखरखतं ऊन आहे, त्यामुळे प्रेक्षकांची संख्या मर्यादित आपल्याला पाहायला मिळते. परंतु जसजसं आपण या स्पर्धेमध्ये पुढे सरकणार आहोत मोठ्या संख्येनं क्रीडा रसिक मैदानावरती पाहायला मिळतील. आणि आज जर आपण विचार केला तर एक नवीन विजेता या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाणार आपल्याला नक्कीच शनिवारच्या लॉटमधनं पाहायला मिळणार आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर यानंतर ज्या संघाचा सामना आहे, अर्थातच ज्या संघानं या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात ताकदवर संघाला स्पर्धेचा निरोप द्यायलाच भाग पाडलं तो स्वर्गीय रणजित कट्टे पाटील 11 संघ, आणि जो आतापर्यंत फॉर्म मध्ये झगडत होता तो रियाज श्रीगणेश हा संघ. निलेश बाहुबली फॉर्म मध्ये आलाय आणि त्याचा फायदा मात्र त्याच्या संघाला मिळतोय. येणारी चुरशीची लढत ही देखील क्रिकेट रसिकांसाठी एक मेजवानी असेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, नंतर ओळखलं, लाईन पाहिली आणि पंचाने मात्र अवांतर चेंडू घोषित केला. अवांतर धावसंख्येच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 चौकार आले, त्यानंतर मात्र अवांतर चेंडू आला, तदनंतरच्या चेंडूवरती आल्या धावा 2 आणि पुन्हा एकदा मात्र अवांतर चेंडू. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 26 ही धावसंख्या धावफलकावर. पूर्णपणे सामन्यावरती मी म्हणेन की पकड मजबूत केली आणि जी फलंदाजी यावेळेस मैदानावरती दाखवली, जी संधी दिली गेली आदित्य प्रिया जय मल्हार संघाच्या संघनायकानं त्या संधीचं मात्र सोनं केलं या खेळाडू अमन लोहियानं. जरूर जरूर सर, क्या बेहतरीन तरीके से बल्लेबाजी, सिंगल डबल्स पे ज्यादा विश्वास दिखाना, यही इनकी खाबियत मैं कहना चाहूंगा अमन लोहिया की. देखिए हल्के हाथ से थोड़ा अलग कुछ तो भी यहाँ पर जरूर, बट अंक मिलेंगे इसमें कोई दो राह नहीं है. और 1 रन यहाँ पर जरूर चुरा लिया. स्कोर बोर्ड में इजाफा 27 रन हो चुके अमन लोहिया. तर नक्कीच सामना पूर्णपणे आवाक्यात आणला. अवघ्या 3 धाव्यांची गरज आहे. 29 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या माऊली संघानं. मी मगाची देखील आणि अगदी सुरुवातीला देखील म्हटलं की धक्कादायक निकाल, आणि हा धक्कादायक निकाल लागू शकला असता ज्यावेळेला प्रतीकची विकेट गेली. तिथून मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेला तो आदित्य प्रिया संघ. परंतु तिथून ज्या पद्धतीची फलंदाजी या मैदानावरती साकारली गेली आणि याचबरोबर विजयी चौकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधनं आणि या चौकारानं या सामन्यामध्ये मात्र आपला पहिला विजय नोंदवत असताना या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये दिमागदार पद्धतीने दाखल होतोय आदित्य प्रिया जय मल्हार संघ.
चलिए मैं निवेदन करना चाहूंगा स्वर्गीय रंजित कट्टे पाटिल टीम से कि प्लीज अपना फैसला यहां पर देना है और अगर फील्डिंग है तो जल्द से जल्द अपने 11 स्टार्स को लेकर मैदान पर आना है। मैं निवेदन करना चाहूंगा कि जिन्होंने टॉस जीता स्वर्गीय रंजित कट्टे पाटिल की ये टीम एक जबरदस्त टीम है सर। बात की जाए एक तरफ सूरज राम, महेश जगताप और सुनील और बहुत ही दिग्गज खिलाड़ी, एक छोटे मैं कहना चाहूंगा जो राइजिंग है अभी तक बट ऑलरेडी राइज भी होने की कोशिश कर रहे हैं। नक्कीच गेली 2 ते 3 वर्ष झालं सूरज राम या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतो. दुर्दैवानं मागच्या सामन्यामध्ये त्याला फारसं कॉन्ट्रीब्यूट करता आलं नव्हतं, पण तो खेळाडू आहे आणि या खेळाडूचं वैशिष्ट्य काय तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामना आपल्या खांद्यावर